आणि यानंतर आता बुलेटिनमध्ये सविस्तर घडामोडी जाणून घेऊयात। पहिलीच महत्त्वाची घडामोड नाशिकमधून। नाशिकमध्ये आज होणाऱ्या इन्कमिंगमुळे भाजप आमदार आणि निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे नाराज असल्याचं कळतंय। ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ यांचा आज भाजपमध्ये प्रवेश होतोय, तर काँग्रेसच्या शाहू खैरे यांचाही आज प्रवेश होणार आहे। हिंदुत्वाच्या तत्वाविरोधात प्रवेश दिले जात असल्यानं फरांदे यांची फेसबुकवरती एक पोस्ट पाहायला मिळते, ज्यातून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे। नाशिक भाजप कार्यालयावरती नाराज समर्थकांसह फरांदे दाखल होणार आहेत आणि प्रवेशाला विरोध सुद्धा करणार आहेत। प्रवेश दिला तर भाजपमध्ये धुफळी निर्माण होण्याची आता चिन्ह निर्माण झाली आहेत। तर आपण पाहतोय अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। पक्ष प्रवेशावरती ठाकरे गटाचे माजी नेते विनायक पांडे नेमकं काय म्हणालेत तेही पाहणं गरजेचं आहे। पाहूयात। नाही, माझी अजिबात ठाकरेंवर नाही, माझी ठाकरेंवर नाराजी नाही आणि मी त्यांच्यावर नाराजी सुद्धा व्यक्त करणार नाही। काय पण ज्या पद्धतीने आपण बघितलं मागच्याही निवडणुकीत जे लोकल पदाधिकारी होते त्यांनीच अन्याय केला, कशा पद्धतीने केलं, नंतर त्याचं रूपांतर कशात झालं हे तुम्ही बघितलेलं आहे, हाणामारीच झालं। आता त्या गोष्टी आपण नाही करू शकत। काय म्हणून परत जर ती पुनरावृत्ती घडत असेल तर त्यापेक्षा आपण कुठेतरी निघून गेलेलं बरं, म्हणून आपण हा निर्णय घेऊन टाकलेला आहे। आपल्याला ठाकरे गटाकडून तिकीट नाकारण्यात आलं असं आपला आरोप आहे। नाही, नाकारलं नाही, तर माझ्या सुनबाईला तिकीट हे केलं होतं, तर त्याप्रमाणे माझी सुनबाई कामाला लागली होती, संपूर्ण तिचा प्रभाग फिरून झाला होता आणि तिकीट नाकारण्याचा काही विषय नाही, फक्त मुलाऐवजी सुनेला हे केलं होतं। तर आपले प्रतिनिधी प्रांजल आपल्या सोबत यावेळी जोडले गेलेले आहेत। प्रांजल, एकंदरीतच नाशिकची सध्याची परिस्थिती पाहिली तर हा तोच पॅटर्न आहे जो राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा आपल्याला दिसतोय। म्हणजे भाजपमध्ये नवीन पक्षप्रवेश होत आहेत म्हणून आधीचे पदाधिकारी नाराज आहेत, खरं तर त्यांना डावललं जात आहे अशी भावना आहे। आता इथे सुद्धा देवयानी फरांदेंची हीच भावना आहे का? मुळातच आपण पाहिलं वैष्णवी, तर देवयानी फरांदे या नाशिक मध्यचे आमदार आहेत। यासोबतच त्यांना काही दिवसांपूर्वीच निवडणूक प्रमुख म्हणून देखील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पद हे देण्यात आलं होतं। मात्र आज देवयानी फरांदे यांनी जी काही पोस्ट केली आहे ती खरं तर चर्चेत ठरली आहे। आज खरं तर नाशिकमध्ये ठाकरे गटाचे माजी महापौर यतीन वाघ, विनायक पांडे यासोबतच काँग्रेसचे काही नगरसेवक असतील यांचा देखील प्रवेश होतोय। मात्र या पार्श्वभूमीवरती म्हणजे देवयानी फरांदे यांनी पोस्ट करत म्हटलेत की या प्रवेशाबाबत मलाच कल्पना नाही आहेत आणि याला माझा स्पष्ट विरोध आहे असं त्यांनी म्हटलंय। आणि आत्ताचे आपण हे जर दृश्य बघितली तर भाजप कार्यालयाबाहेर सध्या देवयानी फरांदे समर्थक असतील, इच्छुक उमेदवार असतील यांची मोठी गर्दी झालेली आहे, हे सर्व जमलेले आहेत। सध्या आपण पाहिलं तर पोलीस बंदोबस्त देखील कार्यालयाबाहेर वाढवण्यात आला आहे। कुठेतरी तणावाचं वातावरण हे बघायला मिळतंय आणि या सगळ्यांचा खरं तर आज जो काही पक्षप्रवेश होतोय त्याला विरोध होतोय। खरं तर फक्त सत्तेसाठी येत आहेत आणि यामुळे आमच्या निष्ठावानांवरती अन्याय होतोय अशी त्यांनी खरं तर भूमिकाही बजावलेली आहे। माझ्यासोबत काही हे देवयानी फरांदे समर्थक आहेत, नाराज सर्व कार्यकर्त्यांच्याशी बोलत। तुम्ही स्वतः इच्छुक होतात प्रभागामधून, आज हे प्रवेश होत आहेत, काय कसं बघताय? मी तुम्हाला परत एकदा आश्वासित करतो, हे प्रवेश होणार नाही। आमच्या नेत्या आदरणीय देवयानीताई फरांदे यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे। मी आत्ता फरांदे ताई आणि संपूर्ण शिष्टमंडळ हे आदरणीय नेते आमचे गिरीश भाऊ महाजन यांना भेटायसाठी गेलेले आहेत, त्यांना ग्राउंड रियालिटी सांगण्यासाठी गेलेले आहे। तर मला या पूर्ण विश्वास आहे की हा प्रवेश होणार नाही म्हणजे नाही। पण ताई काही नाराजी नाही? नाराज आहे मी तर पहिले सांगते, मॅडमांनी आता इथे यायला पाहिजे ह्या मिनिटाला आणि हे सगळं स्टॉप करायला पाहिजे। तेच ना, आम्हाला परिवर्तन पाहिजे। आमच्या प्रभाग 13 मध्ये कमळच नाही फुललेलं, आम्हाला प्रत्येक वेळेस हेच झालेलं आहे। हे जरी आता एकत्र आले ना, हे परत दगा देतील आम्हाला। भाजपच्या आमच्या उमेदवाराच्या घरावर दगडफेक करणार आहे, यांना तुम्ही पक्षात घेणार का? मागच्या वर्षी आमच्या घरांवर दगडफेक केलेली या लोकांनी, शाहू खैरे आणि त्या माणसाला प्रवेश देणार का? 1992, 1997, 2007, 2002, 2012, 2017 कायम हा आमच्या समोर लढला, त्याला प्रवेश द्यायचा का? ही खरं तर भावना कार्यकर्त्यांची संतप्त भावना बघायला मिळते आणि कुठेतरी या प्रवेशाला विरोध हा दर्शवला जातोय। आपण ही दृश्य बघत आहोत, भाजप कार्यालयाबाहेर शेकडोहून अधिक कार्यकर्ते पदाधिकारी हे जमलेले आहेत आणि त्यांचा या पक्षप्रवेशाला विरोध आहे। आज एकीकडे भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन हे खरं नाशिकला आहेत। आज जागा वाटपाबाबत देखील काहीतरी निर्णय होईल अशी खरं चर्चा होती, मात्र दुसरीकडे या नाराजीचा सामना आता भाजपला करावा लागतोय। त्यामुळे नक्की काय
काय तोडगा काढला जातोय हे पाहणं महत्वाचं ठरेल. वैष्णवी. धन्यवाद प्रांजल, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे आणि नेमकं काय भावना या सगळ्या कार्यकर्त्यांच्या त्याही त्यांच्याकडनं जाणून घेतल्याय. पाहावं लागणार आहे की देवयानी फरांदे इथे आल्यानंतर आता पुढे काय होणार आहे आणि त्यांची जी मागणी आहे पक्षप्रवेश थांबवण्याचा जो प्रयत्न त्या करणार आहेत ते कितपत यशस्वी होतोय किंवा नेमकं इथे काय घडामोडी घडतायत.